नमस्कार, मी सुमित वाघमारे, ओळखतायच. आज आपण आलो आहेत काळेश्वर मंदिर येथे नांदेड. आणि वाटलं तर होतं रविवारची गर्दी होईल, पण आज गर्दी बिलकुल दिसत नाहीये. उद्या सोमवारची गर्दी होईल, तरी पण आपण आज 1-2 तास का होईना आपण थांबणार आहोत. जे लोक येतील त्यांना पण फ्लायर्स वाटूया, कार्ड देऊया आणि जे वापस येतील त्यांना BMI काढूया. संवाद साधणं हा गरजेचं तर आहे. पाहूया आता काय होतंय काय नाही. सर नमस्कार. वेलनेस सेंटर आहे आपलं. वजन कमी करणे, वाढवणे किंवा इतर कोणते आजार, BP, शुगर, थायरॉइड असे अनेक छत्रपती चौकामध्ये आहे. सर्व काही ऑनलाईन असतं झूमद्वारे. पार्ट टाइम फुल टाइम इन्कमसाठी पहा, वाचा, नंबर आहे, कॉल करा. प्रमोशन भीतीने होतच नाही. नांदेडमध्ये जवळपास 10 ते 12 किमान वेलनेस सेंटर आहेत. आपलं असं काहीतरी वेगळं करावं लागेल. वेलनेस सेंटर आहे आपलं. वजन कमी करणे, वाढवणे, तुमच्यासाठी वगैरे, गुडघ्याचा त्रास, सांधेदुखीचा त्रास, पाठीचा दाब वगैरे, BP, शुगर, थायरॉइडसाठी वगैरे आहे. तुम्ही आपण तुमचं वजन काढूया, वजन आणि BMI रिपोर्ट काढूया. मशीन आहे तिथे जाऊन काढूया. BMI मशीन देखील आणलेली आहे. हाईट आपण ती चेक करूया आणि ज्यांची गरज BMI देखील काढूया. जर पाहायला गेलं तर पूर्ण परिसर हा रिकामाच आहे. सर, वेलनेस सेंटर आहे आपलं. वजन कमी करणे, वाढवणे, BP, शुगर, थायरॉइड. नो रिस्पॉन्स. तर तुम्हाला परिसर फिरून दाखवतील. अरे सुयश, गोल फिरून दाखव. ही काळेश्वर मंदिर, विष्णुपुरी. आज तर नाही जमलं, पण उद्या सोमवारी नक्की गर्दी असताना पण तेव्हा 100% येणार आहोत. असंच आपण सेटअप लावूया, असंच मशीन ठेवूया आणि उद्या भरपूर असं काम करूया. सर, वेलनेस सेंटर आहे आपलं. वजन कमी करणे, वाढवणे. हॅलो, काय बरं नाही करायचं? दॅट्स द गेम ऑफ रिजेक्शन. त्यांना आता कमीच करायचं नाही म्हणून काय बोलणार. ज्याला स्वतः शरीराची काळजी असते तो स्वतःहून विचारतो, ज्याला काळजीच नाहीये तो असंच करणार. स्वतःची शरीराची काळजी घेणं सध्याच्या काळाची खूप मोठी गरज आहे आणि ती लोकांपर्यंत पोहोचणं आपलं काम. आता नाही घेतलं मी तर काही जास्त बोलू नाही, कारण गरज होते. जर टाइम असता एक मिनिट बोलू शकलो असतो, त्यांना सांगू शकलो असतो. त्याला काही विषय नाही. अनेक लोक येतील. प्रमोशन करत असता वेळेस आपल्याला करायचं कुठं आहे. मंदिर तर खूप मोठं आहे, खूप मोठ्या भागात विसरलेलं आहे, पण आपल्याला थांबायचं कुठे, लोकांना फ्लायर्स वाटायचे कुठे, यासाठी मी अगदी एंट्रन्सवर थांबलोय. कारण हा ते पूर्ण भाग बंद आहे आणि इथे चप्पल बूट स्टँड्स आहेत, जिथे लोक चप्पल बूट स्टँड सोडून मग जात आहेत आणि त्याच टाईमला त्यांना फ्लायर देतोय. एक्झिट पण हेच असल्यामुळे चांगलं सपोर्ट होतंय, कारण जाता वेळेस देखील आपण त्यांना फ्लायर देऊ शकतो, त्यांना आरोग्याची माहिती आपण सांगू शकतो. वेलनेस सेंटर आहे. वजन कमी करणे, वाढवणे, मुलांचं पोषण वगैरे सुद्धा आहे. त्यांच्या उंची वाढीसाठी, त्यांना चपळ बनवण्यासाठी आम्ही सांगतो तुम्हाला काय केलं पाहिजे काय नाही. आणि पार्ट टाइम फुल टाइम इन्कम देखील आहे. एक्स्ट्रा इन्कम तुम्ही व्यवसाय व्यतिरिक्त करू शकता. पार्ट टाइम फुल टाइम इन्कमसाठी संपर्क करा, नंबर आहे खाली. स्टुडंट आहात ना? काय करता? BTech कुठे? एक वेळेस कॉल करा, खूप चांगला आहे. तुम्ही एक्स्ट्रा इन्कम पार्ट टाइम फुल टाइम मध्ये कमवू शकता. ओके, वाटलं एक कार्ड ठेवा, इझी वे. नंबर आहे 749चा, सुमित वाघमारे. चालेल, थँक्यू. द आर्ट ऑफ टॉकिंग. वी नीड कॉन्फिडेंस. हर एक से बात करनी आनी चाहिए, भले वो बिजी हो ना हो, चाहे लड़की हो, लड़का हो, आदमी हो, औरत हो, बच्चे क्यों ना हो, हर एक से बात करनी आनी चाहिए बस. इकडे रे, इकडे मम्मी दे तुझ्या. हां, सर पढ़ना नहीं है. हाँ, पढ़ना नहीं, बताता हूँ ना मैं आपको, आइए आप. अब ये सच्चाई है या झूठ, इन्होंने कहा है इन्हें पढ़ना नाही आहे. ते डॉक्टर का उपयोग कुठं आहे? आम्ही तो डॉक्टर. तुम्ही सांगा. हो, आम्हीच आहोत. काय सांगायचं सांगा तुम्हाला. जे गुडघे दुखाले. गुडघे दुखायलेत नाही? हा, मग गुडघ्यासाठी वगैरे आहे तिथे नंबर आहे हे सरांचा. त्या नंबरला कॉल लावून सांगा त्यांना, सर गुडघे दुखतायत मग. त्यांनी सांगितलं तुम्हाला काय केलं पाहिजे काय नाही ते. हे 90-49चा MT वाघमारे सर नाव आहे त्यांचं. वाघमारे सर. हा, नाही, छत्रपती चौकाकडे आहे. कुठं? छत्रपती चौक, नांदेडमध्ये. नांदेडमध्ये. हो. खूपच कमी लोक येतात. हळूहळू 1-2 यायलेत. त्यांना आपण देऊया, पाहूया काय होतंय काय नाही. सकाळची थंडी होती आणि खूप मस्त ऊन पडलेलं आहे. सकाळचं ऊन एवढं मस्त असताना शरीरासाठी खूप नंबर आहे.
आता जे लोक सकाळी उठतात त्यांना समजेल किती चांगलं असतं काय नाही. सकाळची ऊर्जा ही खूप वेगळीच असते. वेलनेस सेंटर आहे आपलं, वजन कमी करणे वाढवणे, गुडघे दुखीसाठी वगैरे आहे, बीपी शुगर थायरॉइड. वेलनेस सेंटर आहे आपलं, वजन कमी करणे वाढवणे, बीपी शुगर थायरॉइड वगैरे. एक BMI रिपोर्ट काढला आहे पण सरांचा. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या मुलीला भूक लागत नाही, म्हणजे त्यांच्या मुलीसाठी घेतात. आपण त्यांना सजेस्ट केलो, त्यांचा BMI काढलो, त्यांची देखील आहे रिपोर्ट आहे आपल्याकडे. आपण त्यांचा आता फॉलोअप घेणं खूप गरजेचं आहे. आज तर सध्या आम्ही आऊट असल्यामुळे काही नाही, पण उद्या आपण त्यांना कॉल करणार आहोत. त्यांची ID काढूया, त्यांचे रजिस्ट्रेशन करून घेऊया आपल्या आरोग्याच्या कॉलमध्ये, त्यांना आपल्या कॉलमध्ये जोडूया, ग्रुपमध्ये ॲड करूया आणि लवकरच त्यांचं जे काही आहार असेल त्यांच्यासाठी म्हणा त्यांच्या मुलीसाठी आपण सर्व काही सजेस्ट करून त्यांना देऊया. फॉलोअप घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यावरच सर्व काही बिझनेस टिकतं. बाकी पण 2-3 आले होते, त्यांनी म्हणले त्यांच्यावर कार्यक्रम आहे म्हणून आपण त्यांचा नंबरवर घेतला, त्यांना उद्या कॉल करणार आहोत. त्यांचा फॉलोअप घेऊया, त्यांचा BMI काढूया आणि इट्स ओके. बिझनेस करायचं म्हणलं तरी काहीतरी करावं लागेल. भले साधन सुविधा नव्हती, आलोय आणि आता करतोय. बाकी पाहूया, येत आहेत लोक, त्यांना आपण कार्ड वगैरे देऊया सध्या. काय म्हणता सर, BMI का बरं? आमच्या घरचेच करतात होते. अरे वा वा वा, चांगली गोष्ट आहे ना. मग काय नाव सर? घामाची आंघोळ यालाच प्राधान्य आहे. ते काय सकाळी उठतात 5 वाजता. 5:30 वाजता असते ना. हो. तर 1 मिनिट आलोच. ओके चालेल, घ्या तुम्ही घ्या. अरे अण्णा तुम्हाला नाही सर, BMI काढू तुमचा. 172. सर काय नाव सर तुमचं? सुरेश राठोड का? ओके, 41 का? ओके ओके सर. जवळपास 100 किलोच आहे सर. 1.8 किलो रिस्कमध्ये आहे सर. तुमचं वय जरी आज 41 ना, तर तुमच्या बॉडीचं वय आज 67 किलो आहे. जास्त 20 आहे. हो, मी जेव्हा 22-23 होतो तुमच्या 26 नंबर असतो. 28. 26 हां, म्हणजे माझ्यासाठी कमी होता. आणि तसंच लग्न झालं की निवांत मला झालं की डायरेक्ट 32 झाली. 38 व्हायला वेळ लागला. बरोबर. आज आहे 42. अरे बाबा. 42 आहे. आणि एनर्जी जेव्हा मी लहान होतो तेव्हाही तशी होती आणि आजही तशी होती. याच्यावरून आपण नाही ठरवू शकत की यानं किती दिवस जगेल. याच्यावरून हे नाही ठरवू शकत की यानं बिमार होईल. तुमच्यातला उत्साह जर कमी झाला तर तुम्ही गेला. म्हणून माणूस म्हणून तुम्ही जगत राहता, उत्साह तरी कमी होतो. आणि जी थॉट आहे, जे विचार आहे, ते जर सर्वांसाठी सारखे ठेवला तर शरीर बिरीर काय नसतं. आणि मी मला हा शरीर मला भेटलंय ना, त्याच्यात चुकी आहे का? चुकी आहे त्याचं एक कारण. जर आज मी 4 माणसात गेलो तर एक तर त्यानं 50च्या वरचा आहे म्हणून सांगेल किंवा 60च्या जवळचा माणूस आहे म्हणून सांगेल. माझे केस पिकलेले आहेत, काळी करून फिरलो म्हणून 40चा वाटतो, असंही नाही. आताही मी काळ्या केसांनी गेलो तर 50च्या वरचा वाटतो. पण तो वेट एका वेटेजमध्ये येतो. त्याच्यामुळे माझं जे करिअर आहे किंवा सिस्टम आहे ते लोकांना समजवण्यासाठी आज तुम्ही जे सांगताय ते विद्यार्थी ग्रहण करू शकतो का? नाही करू शकतो का? तर तुम्ही ऍज अ शिक्षक म्हणून तिथे दिसत नाही. ऍज अ तुम्ही स्पीच म्हणून तुमचं ऐकण्यासाठी तुमचं मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही दिसत नाही. यांनी जर 2 शब्द बोललो तर आम्ही ग्रहण करू शकतो, यांनी बोललेलं ग्रहण करू शकत नाही. अशी जी मानसिकता आहे ती मानसिकता जर मुळातून काढून टाकली. म्हणून मी या मानसिकतेत आहे लोकांना हे दिसावं, जो दिसताय वही दिसताय. नाही सर, हे तुमचा आता खूप नंबर घ्यावा. कारण आता मी आता सांगितलं बोललो, त्यांना असं वाटतं की तू आता 20 आहेस, तू सांगितलं माझं वय 40 आहे, मी एवढं शिकलो, माझं वय माझ्याकडे डिग्री आहे, शिक्षक माझ्याकडे लाख रुपये पगार आहे, तू सांग मला असं असं मला बरोबर. पण तुम्ही काय बोलला ना सर, एकदम परफेक्ट. कारण तुम्ही आता 20 चांगलं ऐकलं, हेच मोठी भेटत. आता तुम्हाला का आमचं झालं 40 वर्ष, मी शिक्षक आहे, टाइम भेटत नाही, मोठा व्यवसाय आहे, मी 4 लाख महिना कमवतो. त्याच्या 4 लाख महिन्यामध्ये आजारात जाणार आहे हे आपल्याला माहिती आहे. पण मुळात आजार येण्यासारखं तुम्ही जर राहिला तर ती तकलीफ आहे. अनेक आजारांना दूर करण्यासाठी आज वेळ लागतो. सेवा संघटना चालू आहे. त्याच्यामध्ये जेवढे 1000 डॉक्टर आहेत त्यांच्याशी संपर्क समन्वय साधलेला आहे. जर तुमचा कोणी व्यक्ती बिमार असेल, त्याला जर दवाखान्यामध्ये न्यायचं असेल तर कोणत्या दवाखान्यात जायचं ते आम्ही सांगू शकतो. कोणत्या डॉक्टरजवळ ट्रीटमेंट चांगली होते ते आम्ही सांगू शकतो. एवढं नाही तर तुमचे 10% 20% मायनस एवढं नाही तर आम्ही वेळ पडल्यावर 10 ते 20 हजार रुपये कर्ज देतो बिनव्याजी. सर आजपर्यंत तुम्ही व्याज ऐकली बिनव्याजी 5 महिन्यासाठी देतो. या सगळ्याला मी इथं स्वतःविषयी किती वाढलेलं वजन आहे, किती फॅट झालंय, किती काय झालंय हे स्वतःला कळण्यासाठी मी तिथे आलो. मग वडिलांना प्रकाशात येतात. मुलाच्या नावामुळे वडिलांना ओळखतात. वडिलांमुळे मुलाला ओळखायला नाही पाहिजे. ही कर्तृत्व जर मुलात असेल तर तो खरा मूल जन्माला. माझे तुमचं शरीर तुमच्यापेक्षा 8 वर्ष पुढे गेले. न्यूट्रिशन पे आपको ध्यान देने की जरूरत पड़ेगी. वहाँ से लेकर जूता मार्केट तक यहाँ का ही करना पड़ेगा ना हमें शिक्षा. वर्कआउट जरूरी होता है. न्यूट्रिशन के लिए कांटेक्ट करिए मुझे. आप देते या नहीं सर? पिता हूँ. कितना? बड़ा ग्लास गर्म पानी करना है, उसके अंदर 2 चम्मच डालना है. सर्व तर घेणार नाही आहेत सर. 2 पिंट कमी आहे, 2 फिट मी वाढला अजून. 5-9.
44 आहे, हे थोडंसं 2% कमी आहे. काही फळं वगैरे